चुकीचा प्रकार घडला। त्यामध्ये आज आम्ही आरोपीतर्फे न्यायालयात आमची बाजू मांडली। पोलिसांनी आरोपींना आणल्यानंतर त्यांची 7 दिवसाची पोलीस कस्टडीसाठी डिमांड केली होती, तर आपण आमचे मुद्दे मांडल्यानंतर मेहरबान कोर्टाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। नेमकं आरोपींच्या वकिलांनी आणि सरकारी वकिलांनी काय नेमकं सांगितलं कोर्टामध्ये? हा प्रकार झाल्यानंतरचा नेमकं काय घटना घडली? सरकारी वकिलांनी विविध मुद्दे मांडले, जसे की आरोपींचे मेडिकल करायचे आहे, अजून कोणी इतर मुली आहेत का ज्यांच्यासोबत असा चुकीचा प्रकार घडलेला आहे। त्यावरती आम्ही आमच्या काउंटरमध्ये कोर्टासमोर मुद्दे मांडलेले आहेत, ज्यावरती कोर्टाने 7 दिवसाच्या ऐवजी 5 दिवस PC दिलेली आहे। आरोपीच्या जीवाला धोका आहे असं सांगण्यात आरोपीला कोर्टात आणण्यापर्यंतच खूप, कारण की पोलीस स्टेशनला देखील खूप जमाव वगैरे झालं होतं असं कळलं होतं। तर त्यामुळे आरोपीच्या जीवाला म्हणण्यापेक्षा की जे मी पॉईंट होता रिमांडचा, त्यामध्ये एकच पॉईंट मी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला की मेडिकल करणे आरोपीचे हे एक व्हॅलिड पॉईंट आहे, त्यामुळे एक कमीत कमी दिवसाची PC देण्यात यावी असं आम्ही कोर्टाला सांगितलं। त्यावरून कोर्टाने 5 दिवस PC दिलेली आहे। नाही, सध्या ही नाही प्रविष्ट गोष्ट आहे, त्यामुळे सध्या याच्यावरती काही बाईट करणं योग्य राहणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।